अमाऊंट दिली आहे त्या सर्टन अमाऊंटला तुम्हाला जर डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर त्या सर्टन अमाऊंटला तुम्ही डिस्ट्रीब्यूट कसं करणार प्रत्येकाला. आता जर तुमच्याकडे मॅक्झिमम नंबर ऑफ वर्कर्स आहेत काम करायला, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा तुमच्याकडे 3 वर्कर्स आहेत, प्रत्येक जण सेम काम करतं का नाही, ए जास्त काम करेल तर त्याला जास्त पैसे भेटतील, बी थोडं कमी काम करेल तर बीला तुम्ही कमी पैसे देणार आणि सी ने फॉर एक्झाम्पल अजून कमी काम केलं तर त्याला अजून कमी पैसे देणार. तर आता हा जो क्वेश्चन आहे तो कसा आहे लक्ष द्या सगळ्यांना. क्वेश्चन मध्ये काय दिलंय, ₹135 बघा, ₹135 इज पेड म्हणजे 135 रुपीजला काय केलं डिस्ट्रीब्यूट केलं. सो ₹135 एक मिनिट, ₹135 is shared for a task which 135 रुपीज काय करणार आहे त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचे, जो टास्क करणार आहे तो ए कॅन डू इन 3 days. ए ला एक काम करायला किती लागतात 3 days. बी कॅन डू इन 4 days. बी कॅन डू इन 4 days आणि सी कॅन डू इन 6 days. सो 3, 4, 6 हे आपल्याला भेटले. सगळ्यांना कळालं का? ए ला एक काम करायला 3 days लागलंय, बी ला 4 आणि सी ला 6 days लागले. इफ दे वर्क टुगेदर हाऊ मच मनी इच शुड रिसीव्ह, म्हणजे ह्या तिघांनी जर सोबत काम केलं तर प्रत्येकाला किती आपण रुपीज देणार हे क्वेश्चन मध्ये आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही परत काय फाइंड करणार, टोटल वर्क. आता टोटल वर्क कसं असेल, 3, 4, 6 या तिघांचं काय असेल एलसीएम असेल 3, 4, 6. तर सांगा मला 3, 4, 6 चं एलसीएम काय, एलसीएम काय असेल 12. ओके व्हेरी गुड. बघा ज्यांना पण एलसीएम माहिती नाही कसं फाइंड करायचं, आयदर तुम्ही असं लिहून सॉल्व्ह करू शकता 3, 4, 6 आणि ह्याला लिस्ट नंबरनी सॉल्व्ह करत जायचं 3, 4, 6 जोपर्यंत एंडिंगला 1, 1 भेटत नाही. जर त्या वे मध्ये नसेल करायचं तर सेकंड वे काय, डायरेक्ट मोठा नंबर कन्सिडर करा. इथे मोठा नंबर काय 6, 6चा टेबल म्हणा. 6च्या टेबल मध्ये हे सगळे येत आहेत का, नाही. 6 4च्या टेबल मध्ये येत नाही आणि 3च्या टेबल मध्ये येतो पण 4च्या ह्याच्यामध्ये येत नाही. तर तुम्ही 6 1 जा 6 म्हटले तर आता 6 2 जा 12 म्हणा. 12 3च्या टेबल मध्ये पण येतो, 4च्या टेबल मध्ये पण येते, 6च्या टेबल मध्ये पण येतो. सो यांचं टोटल वर्क काय असेल 12. आता टोटल वर्क आल्यानंतर आपण काय फाइंड करतो, 1 डे वर्क. तर तुम्ही 1 डे वर्क फाइंड आउट करणार. 1 डे वर्क म्हणजे काय, हे टोटल काम करायला त्यांना किती डेज लागले त्याच्यावरनं त्यांचं 1 डे वर्क आपल्याला भेटतं. तर ए चं 1 डे वर्क काय असेल 12/3. ए चं 1 डे वर्क 12/3 म्हणजे किती असेल 4. नेक्स्ट बी चं 1 डे वर्क किती असेल 12/4 म्हणजेच 3 आणि सी चं 1 डे वर्क किती असेल 12 डिवायडेड बाय 6 म्हणजेच काय 2 म्हणजे 4, 3, 2. 1 डे वर्क म्हणजेच काय एफिशियन्सी, म्हणजे बघा ए ने जास्त काम केलंय, बी ने थोडं कमी काम केलंय आणि सी ने खूपच कमी काम केलंय या तिघांच्या कंपेअर मध्ये. सो ए ला जास्त पैसे भेटणार, जे 135 आहे त्याच्यातले ए ला जास्त भेटणार, बी ला थोडे कमी आणि सी ला खूपच कमी भेटणार. आता हे पैसे डिवाइड पण कसे करायचे, तर डिवाइड आपण कसं करतो बघा, इथे आपल्याकडे रेशिओ आहे. तर 4 पार्ट्स, 3 पार्ट्स आणि 2 पार्ट्स. 4 पार्ट्स, 3 पार्ट्स आणि 2 पार्ट्स. आता इथे ह्या तिघांना तुम्ही ऍड करा म्हणजे 4 + 3 + 2 किती येत आहे आन्सर सांगा. नाही, म्हणजे हे टोटल आहे, हे टोटल तिघांनी मिळून टोटल 9 केलंय, टोटल काम 9 आहे. त्या 9 पैकी ए ने किती केलंय 4. सो ए ला किती रुपीज भेटतील बघा. ए चे रुपीज मी कसं फाइंड करणार, ए ने 4 काम केलं, आउट ऑफ किती काम 9, ह्या तिघांचा सम घेतो आपण. आउट ऑफ 9 ए ने 4 काम केलं आणि त्याला किती रुपीज साठी मी डिवाइड करणार 135 रुपीज साठी. ठीक आहे. आता आपल्याला इथे कळतंय 9 1 जा 9, 9 1 जा 9,
9 5 जा 45 15. सो 15 4 जा 60. याचाच अर्थ काय, ए ला 60 रुपीज भेटणार. ए ला किती रुपीज भेटणार, 60 रुपीज भेटणार. आता बी साठी मला फाइंड आउट करायचंय. बी ने पण काम केलंय. बी ने किती काम केलंय, 3 काम केलंय. बी ने किती काम केलंय, 3. किती पैकी, 9 पैकी. सो बी चं काय असेल, बी ने 3 काम केलंय आउट ऑफ 9, ज्याच्यासाठी त्याला 135 रुपीज भेटले. सो मी ते काय लिहिणार, 135. आता इथे बघा, जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं, 135 आणि 9 ह्याला सगळीकडे डिवाइड करायला लागणार आणि हे कम्प्लिटली डिव्हिजिबल पण आहे. तर 9 1 जा आणि 9 15 जा. तर इथे आन्सर काय येईल, 15 3 जा 45. आता जर तुम्हाला असं इंडिव्हिज्युअली नसेल करायचं, तर तुम्ही इथे काय बघितलं, 135 आणि 9 कम्प्लिटली डिव्हिजिबल, आन्सर काय येतंय, 15. तर इथे प्रत्येकाला 15 ने डिवाइड करा, सॉरी 15 ने मल्टिप्लाय करा. जर तुम्ही प्रत्येक नंबरला 15 ने मल्टिप्लाय केलं, तुम्हाला प्रत्येकाचं शेअर भेटून जाईल, किती पैसे भेटणार. तर 15 4 जा किती आहे, 60. 15 3 जा किती आहे, 45. आणि 15 2 जा किती आहे, 30. आपल्याला टाइम तर कमी लावायचा आहे ना सॉल्विंगला. आता इथे आपल्याला थोडी सगळं लिहून दाखवायचंय त्यांना की आपण थिअरी कसं लिहिलंय. आपल्याला डायरेक्टली कळतंय 135 आणि 9 सगळ्या केसमध्ये येणार आहे, फक्त हा नंबर चेंज होतोय. तर हे जर कम्प्लिटली जात असेल तर ह्यांना रिमूव्ह करून टाका, 15 आन्सर भेटेल. प्रत्येकाला 15 ने मल्टिप्लाय करा, 60 45 30. 60 45 30 हे काय झाले, रेशो म्हणजे एचे वर्क, एच्या वर्क साठीचे पैसे, बीच्या वर्क साठीचे पैसे आणि सीच्या वर्क साठी पैसे. तर ए ला 60 रुपीज भेटणार, बी ला 45 आणि सी ला 30. आता हे चेक पण करा, या तिघांना बघा नॉर्मली ऍड केलं तर आन्सर काय भेटणार आहे, 135. तर 135 रुपीज ना करेक्ट काय केलंय, डिवाइड केले. अजून काय बघू शकतो आपण, ए ने जास्त काम केले तर ए ला जास्त पैसे भेटतायत, बी ने थोडं कमी केलंय तर बी ला थोडे कमी, आणि सी ने अजून कमी केलंय तर सी ला कमी पैसे भेटतात. सो 60 45 आणि 30 इज द राईट आन्सर. सगळ्यांना हा क्वेश्चन पण कळाला आहे का. शेअरचे क्वेश्चन्स पण खूप वेळा पेपरमध्ये येतात. तर शेअरचे क्वेश्चन्स आपण कसे सॉल्व्ह करतो, आपल्याला प्रत्येकाचं वन डे वर्क माहिती असेल तर वन डे वर्कचं सम घेतो आपण, म्हणजे इथे 4 + 3 + 2 आणि 9 करणार. कोणाला काय डाऊट असेल तर प्लीज विचारा. जर डाऊट नसेल तर घ्यायचं 4th क्वेश्चन. आजचा आपला टास्क असेल हे 8 क्वेश्चन्स परफेक्ट करायचे, जे त्या 2 पेजेसवरचे आहेत. तुम्हाला हे कळाले ना, तर पीडीएफ मधले जे खाली अर्धे क्वेश्चन्स आहे, अर्धे तर तुम्ही डेफिनेटली करू शकता स्वतःहून. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 मी रीड करते, ठीक आहे, लक्षात. ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 15 डेज. ए ला एक काम करायला किती डेज लागलेत, 15 डेज. नेक्स्ट बी ला तेच, बी ला काम करायला, ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 15 डेज अँड बी कॅन डू इन 20 डेज. बी ला किती डेज लागलेत, 20 डेज. विथ द हेल्प ऑफ सी दे फिनिश द वर्क इन 5 डेज. बघा, विथ द हेल्प ऑफ सी दे फिनिश द वर्क इन 5 डेज दिलंय. आता विथ द हेल्प ऑफ सी म्हणजे सी पण याच्यामध्ये ऍड होते, आणि दे म्हटले, दे म्हटल्यामुळे हे दोघं पण असणार. सो इथे आपण काय लिहू शकतो, जर सी पण आला ए आणि बी ला मदत करायला, तर ए बी आणि सी हे तिघं मिळून तो काम किती डेज मध्ये कंप्लीट करतायत, 5 डेज मध्ये. आता त्यांनी काय विचारलंय, with the help of C they complete in 5 days. How long will it take C to finish the work? म्हणजे जर C ने एकट्याने काम केलं तर C एकटा किती डेज मध्ये काम कंप्लीट करू शकतं, हे आपल्याला विचारलं. सगळ्यांना क्वेश्चन कळालं. जेव्हा पण क्वेश्चन तुम्ही रीड करताय त्याला असं शॉर्ट मध्ये लिहून ठेवा की काय आहे त्याचं वर्किंग, किंवा ए किती करतोय, बी किती करतोय, त्यांनी क्वेश्चन मध्ये जे काय गिवन असेल. आता सगळ्यात आधी आपण काय करणार, या तिघांचं फाइंड करणार एलसीएम. तर सांगा मला 15 20 आणि 5 चं एलसीएम काय येणार आहे,
बघा मोठा नंबर काय 20. 20चा टेबल म्हणा. 20 सगळ्यांच्या टेबलमध्ये येतो का? 20 15च्या टेबलमध्ये नाही येत. मग 20ला 21चा 20, 22चा 40. 40 कन्सिडर करा. 40 तिघांच्या टेबलमध्ये येतो का? नाही. सो 40 झाल्यानंतर परत मी काय करणार? 23चा 60. तर येस, 60 15च्या टेबलमध्ये येतो, 5च्या टेबलमध्ये पण येतो आणि 20च्या टेबलमध्ये पण येतो. सो यांचं एलसीएम काय आहे? 60. एलसीएम म्हणजेच काय असेल? टोटल वर्क डन. सो इथे मला काय भेटलंय? टोटल वर्क डन. टोटल वर्क किती आहे? 60. आता टोटल वर्क भेटल्यानंतर मी ह्याला परत काय करणार? डिवाइड करणार आणि वन डे वर्क फाइंड करणार. एकदा तुम्हाला टोटल वर्क भेटलं की तुम्हाला काय करायचंय? वन डे वर्क फाइंड करायचं. सो वन डे वर्क साठी मला सांगा, वन डे वर्क मी इथे डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. 50ला डिवाइड करणार, 60ला डिवाइड करणार 15ने, 60ला डिवाइड करणार 20ने आणि 16ला डिवाइड करणार 5ने, तर मला वन डे वर्क भेटेल. सो एचं वन डे वर्क किती असेल? 60 डिवायडेड बाय 15, सो 4. परत बीचं वन डे वर्क किती असेल? 60 डिवायडेड बाय 20 म्हणजे 3. आणि ए, बी आणि सीचं वन डे वर्क किती असेल? ए, बी आणि सीचं जर हे तिघं सोबत काम करतायत तर मी काय करणार? 60 डिवायडेड बाय 5 म्हणजे 12. बघा, जेव्हा तुम्ही सॉल्व्हिंग करताय ना तेव्हा थोडस असं पण विचार करा, जर ह्याला काम करायला जास्त दिवस लागले म्हणजे हा रोज काम काय करतोय? हळूहळू काम करतोय, तर ह्याला रोज थोडंसंच काम असेल एका दिवसात. जर ह्याला काम करायला अजून जास्त डेज लागले म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त डेज लागले म्हणजे याने रोज काय केलंय? अजून स्लो वर्क केलं. आता हे तिघं मिळून 5च दिवसात काम करतायत म्हणजे त्याने फास्ट वर्क केलं असेल, म्हणजे त्यांनी एका दिवसात किती वर्क केलंय? 12. हे इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. 15 जेवढे डेज जास्त तेवढं वर्क कमी आणि जेवढं डेज कमी तेवढं वर्क काय असणार आहे? जास्त. सो हितपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? काय डाऊट असेल तर प्लीज विचार. डन एव्हरीवन? सगळ्यांनी इथपर्यंत सॉल्व्ह केलंय का? आता वन डे वर्क, एलसीएम हे तुमचे किती क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले टाइम अँड वर्कचे? खूप फास्ट झाले पाहिजे. सगळ्या क्वेश्चन्स मध्ये 90% कन्सेप्ट मध्ये तुम्हाला हेच सगळं रिपीट करायचं. आता हे आपण सॉल्व्ह केलंय. नेक्स्ट मला काय विचारलंय? सी ने जर एका दिवसात किती कंप्लीट करू शकतो? तर बघा, मला एचं वन डे वर्क माहितीये, बीचं पण वन डे वर्क माहितीये. मी ह्या इक्वेशन वरून सीचं पण वन डे वर्क फाइंड करू शकते. तर ए म्हणजे 4 प्लस बी म्हणजे 3, सीचं आपल्याला इथनच वन डे वर्क कळून जाईल, प्लस एक्स इज इक्वल टू काय लिहिणार मी? 12. आता 4 प्लस 3 किती आहे? 7. 7 प्लस एक्स इज इक्वल टू 12 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय असेल? येस साक्षी महाजन, साक्षी येडके, किती असेल आन्सर? 5. विजया किती आन्सर असेल? 5. करेक्ट. आता इथे तुम्हाला आन्सर काय भेटलंय? 5. 5 म्हणजे काय? सी ची एफिशियन्सी. सी ने एका दिवसात किती काम केलंय? 5 युनिट्स केले. तर बघा, डेज लिहिणार आणि वर्क लिहिणार. जर सी एका दिवसामध्ये 5 युनिट करतोय तर सी ला 60 युनिट्स करायचे टोटल वर्क. तर 60 करायला किती डेज लागणार? एक्स डेज लागणार. आता दरवेळेस असं नेसेसरी नाहीये की ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करूनच सॉल्व्ह करायची गरज आहे. बघा, जर तुम्हाला लॉजिक माहितीये की 12 5 60 म्हणजे तुम्ही इथे काय केलंय? 12 ने मल्टिप्लाय केलंय. सो सेम इथे पण 12 ने मल्टिप्लाय करा. सो 1 इंटू 12 आन्सर काय असेल? डायरेक्टली 12. आता आपण आधीचे क्वेश्चन्स काय केलेत? थोडे स्लोली सॉल्व्ह केलेत कन्सेप्ट अंडरस्टँडिंगसाठी. आता तुम्हाला हे ऑलरेडी सगळं माहितीये तर ह्याला फास्ट करायचं. सो 5 12 60, so 1 into 12 12. Answer will be 12 days. सगळ्यांना हा पण क्वेश्चन क्लिअर आहे का? काय डाऊट आहे का ह्याच्यामध्ये तर प्लीज विचार. जर डाऊट नसेल
तर आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. करायचं नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलंय बघा. 45 men can complete a work in 60 days. जर 45 men काम करतायत तर त्यांना 60 डेज मध्ये ते काम कंप्लीट करतायत. 45 men can complete a work in 16 days. Sorry. Can complete a work in 16 days. 6 days after they started working, म्हणजे 6 days त्यांनी काय केलंय, सोबत काम केलं असेल. 6 days नंतर 6 days काम केलं सोबत. त्याच्यानंतर काय झालं, 30 more men joined them. म्हणजे 6 days नंतर काय झालं, नंबर ऑफ मेन आधी जेवढे होते त्याच्यामध्ये किती इन्क्रीज झाले, परत 30 मेन इन्क्रीज झाले. 30 मेन इन्क्रीज झाल्यानंतर हाऊ लॉंग विल दे टेक किंवा हाऊ मेनी डेज विल दे टेक टू कम्प्लीट द रिमेनिंग वर्क. आपल्याला डेज विचारले. तर आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार. सगळ्यात आधी तुम्हाला हा एक फॉर्म्युला याच्यासाठी लक्षात ठेवायला लागेल. जेव्हा पण नंबर ऑफ पर्सन आणि नंबर ऑफ डेज हे दोन गोष्टी दिलेल्या असतील, जेव्हा पण नंबर ऑफ मेन, नंबर ऑफ पर्सन दिले असतील आणि नंबर ऑफ डेज दिले असतील, त्या केसमध्ये तुमचा वर्कचा फॉर्म्युला LCM ने निघत नाही. कारण बघा इथे वन डे वर्क साठी A, B, C चे टोटल डेज वगैरे दिलेले नाहीये, इथे नंबर ऑफ पर्सन्स पण इन्व्हॉल्ड आहे. सो वर्कचा फॉर्म्युला तुमचा असेल नंबर ऑफ मेन into number of days. फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मेन into number of days. तर वर्क इज इक्वल टू नंबर ऑफ मेन इंटू नंबर ऑफ डेज. तर इथे 45 मेन आहेत, सो 45 हे किती दिवस काम करताय, 16 डेज काम करताय. सो माझा टोटल वर्क काय असेल, 45 इंटू 16. काय आन्सर येते 45 इंटू 16, सॉल्व्ह करायला लागेल तुम्हाला. 720 आन्सर येईल. चेक करा एकदा. कॅल्सी अलाउड नाही, मॅन्युअलीच कॅल्क्युलेशन करा. सगळ्यांना कळालं. हे काय वर्क आहे, म्हणजे 720 काम करायचंय त्यांना सगळ्यांना. 720. आता कंडिशन काय त्यांनी पुढे सांगितलीये बघा, 6 दिवस नंबर ऑफ पर्सन आणि नंबर ऑफ वर्क सेम होतं, म्हणजे नंबर ऑफ पर्सन सेम होते 6 दिवस. 6 दिवसानंतर ऍडिशनल झालं. जेव्हा पण असं होतं की काहीतरी वर्कर्स मध्ये चेंज होतं, कोणीतरी काम सोडून जातं किंवा कोणीतरी एक्स्ट्रा जॉईन होतं, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, जेवढे डेज त्यांनी सोबत काम केले त्याचं वर्क फाइंड करणार, टोटल वर्क मधनं तो वर्क आपण रिमूव्ह करणार. तर आपल्याला काय भेटेल, रिमेनिंग वर्क. आपल्याला सगळं रिमेनिंग वर्क वर सॉल्व्ह करायचंय पुढचं. तर बघा 6 दिवसात आधी काय झालं असेल ते आपण बघू. 6 डेज साठी वर्कर किती होते, 45च होते, कारण 45 नंतर ऍड झालेत, 6 दिवसानंतर ऍड झाले. तर 6 डेज साठी 45 लोकांनी काम केलंय. याचाच अर्थ 6 डेज मध्ये किती वर्क झालं असेल, तर 6 डेज मध्ये 6 इंटू 45 वर्क झाला असेल. कारण आपला वर्कचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ पर्सन इंटू नंबर ऑफ डेज. तर 6 डेज आहेत, नंबर ऑफ वर्कर्स किती आहे 45. तर 6 दिवसांमध्ये किती काम झालंय, 6 इंटू 45. हे डेज आहे, हे 69. 6 इंटू 45 आन्सर काय येणार, 270. ठीक आहे. आता बघा हे जे नंबर ऑफ मेनचं फॉर एक्झाम्पल क्वेश्चन, असं काहीतरी एक कन्स्ट्रक्शनची साईट असेल कन्सिडर करा, त्याच्यामध्ये त्यांना 720 ब्रिक्स लावायचे होते. तर 720 ब्रिक्स पैकी जर 6 दिवसामध्ये 45 जणांनी ऑलरेडी 270 ब्रिक्स लावली आहेत, 270 ब्रिक्स ऑलरेडी लावलेत, तर आपल्याला काय फाइंड करायचंय की आता जेवढे ब्रिक्स राहिलेत,
म्हणजे किती काम पेंडिंग आहे हे आधी फाइंड करायला लागेल. तर बघा, रिमेनिंग वर्क आपण कसं फाइंड करणार? रिमेनिंग वर्क म्हणजे जे काय टोटल वर्क आहे माझं, टोटल वर्क किती आहे? 720. त्याच्यामधनं मी मायनस काय करणार? किती वर्क ऑलरेडी झालंय? तर 270 वर्क माझं कम्प्लीट झालंय. तर मी 270 ला काय केलं? मायनस केलं. सो 270 ला मायनस केल्यानंतर रिमेनिंग वर्क किती असेल? बघा, हे 7 हे 6 होईल आणि इथे 12 येईल. 12 मायनस 7 काय? इथे 0 आणि हे 450. 270 डेज नाही असणार, 270 वर्क झालंय. बघ, 6 दिवसांमध्ये 45 लोकांनी किती काम केलंय? तर 270 वर्कच आहे. हे सगळं वर्कचाच फॉर्म्युला आहे ना. वर्कचा फॉर्म्युला आहे मेन इन टू डेज. सो वर्कचा फॉर्म्युला मेन इन टू डेज. कळालं का नक्की? काय रिपीट करायचंय का इथपर्यंत? तर ते सांगा, मी रिपीट करते. बघ, सगळ्यात आधी वर्क काय काढलंय? टोटल वर्क काढलंय. म्हणजे काय? 45 मेन जर काम करत असतील तर ते 16 दिवसांमध्ये काम कम्प्लीट करतात. तर 45 मेननी 16 दिवसात किती काम केलंय? 720 काम केलंय. आता नेक्स्ट त्यांनी कंडिशन काय सांगितलंय? 6 दिवस जर 45 मेनच काम करतायत आणि 6 दिवसानंतर मी 45 मध्ये अजून 30 वर्कर्स ऍड केले किंवा 30 मेन ऍड केले, तर नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज झाल्यामुळे पुढचं जे रिमेनिंग वर्क आहे ते किती डेज मध्ये कम्प्लीट होईल? तर त्याच्यासाठी मी फर्स्ट थिंग काय केली आहे? सगळ्यात आधी टोटल वर्क फाइंड केलं. टोटल वर्क म्हणजे काय असणार आहे? जर 45 इन्क्रीज होणार आहे, तर मी आधी 6 दिवसात किती काम झालंय ते फाइंड केलंय आणि रिमेनिंग वर्क किती आहे ते फाइंड केले. तर रिमेनिंग वर्क माझ्याकडे किती आहे? 450. आता 450 माझ्याकडे रिमेनिंग वर्क. आता 6 दिवसानंतर चेंज काय झालंय? ह्या 45 मध्ये अजून 30 लोक ऍड झाले. 45 मध्ये 30 लोक ऍड होणं म्हणजे टोटल किती झाले असतील? 75. टोटल आता वर्कर्स किती झालेत? किंवा आपण इथे मेन्यू, आता टोटल मेन किती आहे? 75. या 75 मेनना किती डेज मध्ये काम कम्प्लीट करायला लागेल सो दॅट त्यांना काम किती करायचंय? 450. बघा, नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे नंबर ऑफ मेन 75 इंटू डेज रिक्वायर्ड हे आपल्याला फाइंड करायचंय आणि किती काम करायचंय? 450. सो ह्याच्यासाठी आता तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला डेज आन्सर भेटून जाईल. डेज काय असेल? 450 अपॉन 75. सिक्स आन्सर येते. सगळ्यांचा आन्सर 6 आलाय. सगळ्यांना कळालं का कसं सॉल्व्ह केलाय हा क्वेश्चन? अशा टाईपचे क्वेश्चन्स पण एक्झाम मध्ये येऊ शकतात. सो आपण काय करतोय? सगळे टाईपचे जेवढे मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. ऑल्सो टाइम अँड वर्क सारखं अजून एक आहे पाईप्स अँड सिस्टम्स. तर ते पाईप्स अँड सिस्टम्सचे क्वेश्चन तुम्हाला तेव्हा जमतील जेव्हा तुम्हाला टाइम अँड वर्क परफेक्टली जमतं. त्याच्यासाठी टाइम अँड वर्क सारखं 99% सेम कन्सेप्ट आहे. त्याच्यामधलं तुम्हाला
फक्त एकच फॉर्म्युलामध्ये चेंज आहे, तेवढं आपण फक्त बघू. टाइम अँड वर्कचे 1 किंवा 2च येऊ शकतात मॅक्स, कारण मॅथ्समध्ये 30 टॉपिक्स ऑलरेडी आहेत. सो 1-2 क्वेश्चन्स येतील. MCA नंतर आफ्टर MCA तुम्ही सगळे जॉब करणार आहे. सो जॉबसाठी तुम्हाला मॅथ्सचे क्वांट आहे ऍप्टी मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. नॉर्मली आता जेव्हा ऍप्टी होते प्रत्येक कंपनीची, तर इट इज लाईक लॉजिकलचा सेक्शन एक असतो, एक मॅथ्सचा सेक्शन असतो किंवा क्वांटिटेटिव्ह आपण म्हणतो. सो एक क्वांटचा असेल, एक इंग्लिशचा असेल, एक कोडिंगचा असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला कोड लिहायचे असतात. त्याच्यानंतर एक कम्प्युटर कन्सेप्ट असतात, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डेटाबेस, नंतर नेटवर्किंग, ऑपरेटिंग सिस्टीम, ह्याच्यावर सगळ्यांवर क्वेश्चन्स असतात. आता कंपनी काय करते, प्रत्येक कंपनीची एक आपली क्रायटेरिया. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, तुम्हाला लॉजिकमध्ये 75 मार्क्स पडले, पण मॅथ्स तुम्हाला जमतच नाही, तर मॅथ्समध्ये तुम्हाला 50च पडले. इंग्लिश पण ठीक आहे, तुमचं चांगलं आहे तर 70 असेल, कोडिंग पण चांगलं असेल तर 80 असेल, आणि कम्प्युटरचे कन्सेप्ट पण चांगले असतील तर 80 असेल. सो प्रत्येक कंपनीची काय क्रायटेरिया असते, की कंपनी क्रायटेरिया ठरवते की मला लॉजिकमध्ये मिनिमम 75च्या वर पाहिजे, क्वांटमध्ये 70च्या वर पाहिजे, इंग्लिशमध्ये फॉर एक्झाम्पल 80, कोडिंगमध्ये पण 80, आणि कम्प्युटरमध्ये पण 80. सो ते स्टुडंट्स असेच पिक करतात ज्यांची ह्या 5 किंवा अजून 1-2 सेक्शन्स असतात कंपनीच्या, म्हणजे कोणत्या टाईपची कंपनी आहे त्याच्यावर. ह्या 5 सेक्शन्स मध्ये ह्या सगळ्या क्रायटेरिया जेव्हा मीट होणार तेव्हाच तुम्ही सिलेक्ट होणार. तर तुम्ही एका पण क्रायटेरियामध्ये फेल झाले तर तुम्ही ऍप्टी मध्ये सिलेक्टच होणार नाही आणि पुढे राऊंड मध्ये जाणारच नाही. इवन दो युअर कोडिंग अँड कम्प्युटर कन्सेप्ट इज व्हेरी गुड, स्टिल इफ यू डोंट नो क्वांट और इफ यू डोंट नो लॉजिकल, यू कांट गो इन फर्दर राऊंड. आता बघा इथे सगळे फॉलो होत आहेत, फक्त मॅथ्सचं फॉलो होत नाही. तर मॅथ्सचं जरी फॉलो होत नसेल तर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसतच नाही, तुम्ही डायरेक्ट रिजेक्ट होणार, ऍप्टी मधनच बाहेर पडणार. आता कितीतरी ऑफ कॅम्पसमध्ये तर 20K+ स्टुडंट्स बसतात, त्याच्यामधले मॅक्स 500 किंवा 1000 सिलेक्ट होतात. सो रेशो खूप आहे. तर ह्या 500 आणि 1000 स्टुडंट जे असतात ते असे असतात की त्यांनी सगळ्या सेक्शन्स मधले इंडिव्हिज्युअल क्रायटेरिया फुलफिल केले असतील तरच ते ह्या स्टेजला आले असतील. जर क्रायटेरिया फुलफिल केले नसतील तर ते पुढेच येणार नाही. आणि मॅथ्समध्ये किंवा कोणत्या पण ऍप्टीच्या एक्झाम मध्ये क्वांट मध्ये डिफरन्सिएशन इंटिग्रेशन नसतं. काय असतं, रेशो प्रपोर्शन, टाइम वर्क, स्पीड डिस्टन्स, त्याच्यानंतर ते पाईप्सचे क्वेश्चन्स, असेच क्वेश्चन्स असतात ज्याच्यामध्ये इझिली फॉर्म्युलावर सॉल्व्ह करू शकतो. जे सगळे आपण करणार आहे ना तेच तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटणार. सो जर तुम्ही कधी ट्राय केलं, म्हणजे पुढे जाऊन आफ्टर ग्रॅज्युएशन इमिजिएटली किंवा त्याच्यानंतर पण MCA नंतर पण जर ट्राय केलं तर तुम्हाला हे 3 सेक्शन्स, हे कम्प्युटरचे पण थोडे सेक्शन्स तुमचं आत्ताच MCA मध्ये प्रिपेअर होते, तुम्हाला नंतर फक्त प्रॅक्टिस करायला लागेल आणि नंतर मग तुम्ही अजून ऍडव्हान्स कोडिंगवर किंवा तुमच्या प्रोजेक्ट बिल्डिंगवर फोकस करू शकता. तुमचं हे सगळं ऑलरेडी क्लिअर झालं असेल. हे सगळं आम्हाला पण चालू आहे, आमच्या बॅचसाठी पण हे परत सगळे क्वेश्चन, सगळे टॉपिक्स चालू आहे आता फ्रॉम द लास्ट 2 months. सो तुमचं पुढे जाऊन प्रॅक्टिस होईल, तुम्हालाच युजफुल असेल. प्रत्येक कंपनीची एक क्रायटेरिया आहे, ती आपल्याला फुलफिल करायलाच लागते. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक टॉपिकमध्ये, प्रत्येक सेक्शनमध्ये परफेक्ट असणंच पाहिजे. जर तुम्ही परफेक्ट नसाल तर काहीच उपयोग नाही. सगळ्यांना कळालं का नक्की? हे रेशिओ बघा, 20,000 पैकी 500 to 1000 स्टुडंट्स म्हणजे किती जण एलिमिनेट होतात. कारण जर तुमचं एक जरी वीक असेल तरी तुम्ही सिलेक्टच नाही होताय, तुम्ही पुढे नाही जाणार. सो मॅथ्स स्किप करू नका. मॅथ्सचं पण जे इझी आहे, डिफरन्सिएशन इंटिग्रेशन नसतंच तर ते नका करू वाटलं तर. पण हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत. बोटचे क्वेश्चन्स, फॉर एक्झाम्पल बोट अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम, स्पीड, डिस्टन्स, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, ते सगळं आपण करणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. याच्यामध्ये पण जर तुम्हाला काय डाऊट्स असेल तर तुम्ही विचारा, काय प्रॉब्लेम